अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते. मंडळींनो, आपल्या जे दिवाळीचे 5 ते 6 सण असतात त्यातले 2 सण आपले झाले आहेत, म्हणजे वसुबारस असेल आणि धनतेरस असेल. हे 2 सण आपले साजरे करून झालेले आहेत. त्यानंतर उद्या गुरुवार आहे, उद्या 31 ऑक्टोबर आहे, उद्या नरक चतुर्दशी आहे आणि त्याचबरोबर उद्या लक्ष्मीपूजन पण सांगितलेलं आहे. पण आपल्याला जे लक्ष्मीपूजन करायचं आहे ते 1 तारखेला म्हणजेच 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारीच करायचं आहे. त्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन दिलेलं आहे. अमावस्या, आदर्श अमावस्या देखील दाखवलेली आहे आणि उगवत्या सूर्याच्या तिथीलाच महत्व द्यायचं असं. त्या दिवशीच आपले ती तिथी आणि ते सण साजरे करायचे असतात. म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे किंवा लक्ष्मी कुबेर पूजन जे आहे ते आपल्याला 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारीच करायचं आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की आपण स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत. त्यामुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजन घरामध्ये कसं करायचं आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, त्याचबरोबर पूजा मांडणी सहित त्यामध्ये साहित्य काय काय लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं फक्त पूजा मांडणी करून किंवा फक्त लक्ष्मीची आरती करून तर होणार नाही, माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे त्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत महत्वपूर्ण. त्या सेवेने माता लक्ष्मी प्रसन्न तर होणारच, पण येणारं वर्ष सुद्धा आर्थिक भरभराटीचं आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, आर्थिक प्रॉब्लेम्स असतील, त्यातून सुद्धा तुम्हाला सुटका मिळणार आहे. अशा प्रकारचं तुमचं येणारं नवनवीन वर्ष जे आहे ते सुख समृद्धी आणि आयु आरोग्याने भरलेलं असं असणार आहे. त्यामुळे ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या सेवा सुद्धा अतिशय मनोभावे श्रद्धेने आणि पवित्र मनाने तुम्हाला करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की आपल्याला दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी कशी करायची आहे, त्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे, सर्व शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी सांगणार आहे. थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी सुद्धा शेवटपर्यंत बघा, कारण की महत्वपूर्ण पूर्ण पूजा मांडणी आणि सगळ्या सेवा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप कळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळीने तुम्हाला ती सगळी पूजा मांडणी मी करून ठेवलेली आहे. म्हणजे कारण की मांडणी करताना म्हणजे तुम्हाला जर पूर्ण मांडणी मी ठेवून दाखवली तर खूप वेळ लागू शकतो आणि व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होईल. त्यामुळेच मी तुम्हाला इथे शास्त्रोक्त पद्धतीने आपली दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे पूजा मांडणी ही कशी असायला हवी ते सांगते आता मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने. तर मंडळींनो, आपणास माहिती असेल की लक्ष्मीपूजनची ही जी काही मांडणी आहे ती तुम्हाला प्रदोष काळाच्या अगोदरच करून ठेवायची आहे. म्हणजेच कधी तर तुम्हाला ती प्रदोष काळ ज्यावेळेस 5 किंवा 5 वाजेच्या अगोदर सुद्धा तुम्ही ही पूजा मांडणी करून ठेवली तरी चालेल. कारण की आपल्या सेवा ज्या आहेत त्या भरपूर सेवा असणार आहेत, लक्ष्मी प्राप्तीच्या त्या सगळ्या सेवा असणार आहेत. त्यामुळे ही पूजा मांडणी तुम्ही अगोदरच म्हणजे 5 वाजता किंवा 5 वाजेच्या अगोदर जरी करून ठेवली, रांगोळी वगैरे सगळ्या पूजा मांडणी, तरीही चालेल. तर आता आपणास माहिती असेल की देव्हाऱ्यासमोर आपल्याला एक मोठा तुम्ही चौरंग घ्या किंवा पाट घ्या, असा पाट घ्यायचा, त्यावर लाल वस्त्र शुभ्र वस्त्र अंतरायचं आहे. त्यानंतर खाली सुद्धा एक पाट घ्या, कारण की या पाटावरती आपल्याला सगळे घरातले जे काही कडधान्य आहेत, फराळाचे पदार्थ आहेत, त्याचबरोबर जे काही आपल्याला ड्रायफ्रुट्स असतील किंवा जे काही खाण्याचे आपले अन्नपदार्थ आहेत ते सगळे आपल्याला खाली मांडणी करून घ्यायची आहे. त्यामुळे चौरंग आणि एक पाट नक्की घ्या. लाल वस्त्र याच्यावरती अंतरायचं आहे तुम्हाला. आता हे अंतरल्यानंतर तुम्हाला चित्रात दिल्यानुसार तुम्हाला पाटावरती स्वस्तिक काढायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, स्वस्तिक काढून म्हणजे ही जी केरसुणी जी आहे आपली बाहेरून नवीन आलेली केरसुणी, माझी खूप मोठी आहे, तुम्ही छोटी मीडियम साईजची पण घेऊ शकता. आता ही जी केरसुणी आहे ह्या केरसुणीच्या खाली तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. तांदळाने स्वस्तिक काढून तुम्हाला त्यावर हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ही केरसुणी ठेवायची आहे. जी म्हणजे बाहेरून पूजा करून आणलेली असते. म्हणजे आपल्याला ही ज्यावेळेस आपण पूजेमध्ये मांडणी करण्या अगोदर ही केरसुणी म्हणजे तुम्हाला मी मांडणी दाखवते आहे, पण ती कशा प्रकारे आणून ठेवायची आहे पूजेमध्ये ते मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगेन. तर आता तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला ही केरसुणी ते स्वस्तिकावर तांदळाच्या स्वस्तिकावर ठेवायची आहे. त्यानंतर पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मी नारायण म्हणजे इथे कलश मांडणी करायची आहे. आपला जो मंगल कलश आहे त्याची मांडणी करा. मंगल कलश इथे तांदूळ आहे प्लेटमध्ये, त्यावर हळद कुंकू टाकून तांब्या त्याच्यामध्ये इथे लाल कलावा बांधलेला आहे. इथे तोंडाला कलशाच्या त्यामध्ये पाणी, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे. 5 विड्याची पानं ठेवू शकता किंवा आंब्याची पानं ठेवू शकता. नारळ आणि फुल इथे अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लक्ष्मी नारायणाचा बसलेला फोटो हवा आहे, जे म्हणजे शेषशय्येवर बसलेले आहेत नागाच्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे असा फोटो तुम्हाला इथे मांडणी करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची तुमच्याकडे जर कॉईन असेल, माता लक्ष्मीच्या चांदीचा कॉईन असेल किंवा फोटो असेल, प्रतिमा असेल तरीही चालेल,
त्याची इथे मांडणी करायची आहे. त्यानंतर जे जोड पानं, विड्याची पानं घ्यायची आहेत आणि यामध्ये तुम्ही बघू शकत असाल श्रीयंत्र मी इथे मांडणी केलेलं आहे. श्रीयंत्र तुम्हाला इथे ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जोड विड्याची पानं घेऊन श्रीयंत्र ठेवायचं आहे. त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. यानंतर इथे साईडला त्याच्या बाजूलाच दोन जोड विड्याची पानं घेऊन त्यावर तुम्हाला कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. घरामध्ये कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी त्यांचं प्रतीक म्हणून पण ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या घरामध्ये जे काही पैसे वगैरे आहेत, आता हे नारळ श्रीफळ म्हणून तुम्हाला दिसेल आहे बघा, पैसे ठेवायचे आहेत. तुमच्या घरामध्ये जे काही सोनं असेल, धन असेल तिथे तुम्हाला ते पूजेमध्ये मांडायचे आहेत. त्याचं सुद्धा मला पूजन करायचं आहे. त्यानंतर ते जोडपणावर तुम्हाला इथे जोड विड्याची पानं आहे त्याच्यावर तुम्हाला इथे कुलदेवीचा जो टाक आहे तो टाक तुम्हाला ठेवायचा आहे. इथे मी उभा राहत नेऊन झोपवून ठेवलेला आहे, पण तो तुम्हाला टाक जर उभा करून ठेवता तर उभा करून ठेवा. फोटो असेल कुलदेवीचा तर फोटो सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता किंवा मूर्ती असेल तर मूर्ती पण ठेवायची आहे, चालेल. त्यानंतर तुम्हाला इथे 2 खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये लाह्या आणि बत्तासे भरून ठेवायचे आहेत आणि श्रीफळ, नारळ हे पाहिजेच आहे. इथे तुम्हाला अशी पूजाची मांडणी करून घ्यायची आहे. खाली मी इथे सगळे पदार्थ फराळाचे ठेवलेले आहेत. धणे, घरामध्ये जे काही कडधान्य आहे ते ठेवले आहेत, ड्रायफ्रुट्स ठेवले आहेत आणि जे काही सोनं वगैरे आहे घरामध्ये, चांदी सोनं जे काही त्याची इथे तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे. आणि तेच तांदळाच्या स्वस्तिकावरती हळद कुंकू टाकून तुम्हाला केरसुणी इथे ठेवायची आहे. ही झाली पूजा मांडणी आपल्या दिंडोरी प्रेम स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे. तर आता तुम्हाला याची जी काही आता सुरुवात जी करायची आहे पूजनाची, तर आता पूजनाची सुरुवात तुम्हाला सांगते मी 5:30 वाजता तुम्ही करू शकता. कारण की 5 वाजता जरी चालू केली तरी चालेल, कारण की या वेळेस अमावस्या तिथी ही कमी प्रमाणात आहे. आणि तसं पाहायला गेलं जर तुमची 5 किंवा 6 वाजेपर्यंत जर पूजा मांडणी किंवा सेवा नसेल होत तर तुम्ही संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता लक्ष्मीपूजन, तरी चालेल, काही हरकत नाही. पण 8:30च्या नंतर जास्त उशिरा पण करू नका. तर आपल्याला तुम्हाला पूजा मांडणी तर सगळी कळाली असेल की काय काय साहित्य लागणार आहेत आणि काय काय तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. तर आपल्याला लक्ष्मी पूजनाची सुरुवात डायरेक्ट इथे करायची का तर नाही. सर्वात प्रथम आपल्याला जे आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जे आपली तुळशी आहे किंवा तुळस आहे किंवा आपल्या अंगणामध्ये जी तुळस आहे, गॅलरीत जी तुळस आहे, त्याच्या पूजनाने आपल्याला या लक्ष्मी पूजनाची सुरुवात करायची असते. त्यामुळे आपल्याला प्रथम तुळशी पूजन करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जिथे प्रवेशद्वारावर तुळस असेल किंवा गॅलरीत तुळस असेल, अंगणात तुळस असेल, त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा अर्चा करून तुम्हाला मग घरामध्ये येऊन लक्ष्मीपूजनाची पूजा करायची आहे. तर आता तुळशी पूजन कसं करायचं. प्रथम तुळशी जवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला आणि फुले वगैरे तुम्हाला तिथे वाहायची आहे तुळशीला. नंतर फुले धूपदीप दाखवायचा आणि खडी साखरेचा नैवेद्य तिथे तुळशीला दाखवायचा आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा तुलसी स्तोत्र किंवा तुलसी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तो तुलसी स्तोत्र आणि तुलसी मंत्र मी तुम्हाला इथे पीप करून देईन, तो तुम्हाला तुळशी मातेजवळ हात जोडून म्हणायचा आहे. म्हणून सांगते की शास्त्रोक्त पद्धतीनेच तुम्हाला सांगते आहे सगळी पद्धत. त्यामुळे सेवेला किंवा पूजेला वेळ लागला तरी चालेल, पण घरातल्या सगळ्यांनी मिळून ही सेवा करा व एकीने तुळशी पूजन करा, एकीने सेवा करा, एकीने पूजा मांडणी करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमचं 8:30 पर्यंत लक्ष्मीपूजन असेल, सेवा असेल, त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील. पण सुरुवात लक्ष्मीपूजनाची ही आपल्याला प्रवेशद्वारावरती किंवा जे काही अंगणात तुळशी पूजन आहे त्याच्या पूजनानेच तुम्हाला ही पूजा करायची आहे. आणि तुळशी जवळ आपल्याला म्हणजे ही पूजा मांडणी झाल्यावरती अंगणामध्ये तुळशीजवळ तुपाचाच दिवा लावायचा आहे. अंगणामध्ये प्रवेशद्वाराजवळ सगळ्या घरांमध्ये दिवे लावायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे. म्हणजे तुपाच दिवा लावला तुळशीजवळ की आपल्याला तुळशी पूजन करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपल्याला तुलसी स्तोत्र आपल्याला 1 वेळा आणि तुलसी मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. तर आता तुम्हाला तुलसी स्तोत्र सांगते. तुलसी सर्व व्रतांना महापातक नाशिनी अपवर्ग प्रदे देवी वैश्वांना प्रिय सदा सत्ये सत्यवती चैव त्रेताय मानवी तथा द्वापारे चावती नासी वृद्धांतव तुलसी कली. त्यानंतर हे आहे स्तोत्र आणि त्यानंतर तुलसी मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. ओम ह्रीम क्लीम एम वृंदावन्ने स्वाहा हा 11 वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे इथे. त्यानंतर आपल्याला पूजेसाठी जी नवीन केरसुणी जी आहे ही आता कशी घरामध्ये आणायची मी तुम्हाला सांगते. ही जी केरसुणी आहे ती तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायची आहे पूजामध्ये मांडणी करण्याच्या अगोदर. आता इथे मांडणी दाखवायची म्हणून मी अगोदरच ठेवली आहे इथे. पण तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी तुलसी पूजन झालं, नैवेद्य तुलसी मंत्र तुलसी स्तोत्र झाला, ती केरसुणी ही प्रवेशद्वाराजवळच ठेवायची, बाहेरच ठेवायची. तिथे त्याची पंचोपचार पूजा करून केरसुणीची त्यानंतरच तिला घरामध्ये घेऊन म्हणजे प्रवेशद्वारावर हळद कुंकू फुलं अक्षदा वाहायची आहे, धूपदीप ओवाळायचा आणि त्यानंतर तिला घरामध्ये घेऊन यायचं आहे. म्हणजे माता लक्ष्मीचं
या केरसुनीच्या प्रतीकाद्वारे घरामध्ये आगमन झालं आहे अशा प्रकारे तिला आणायचं आणि या स्वस्तिकावरती आपल्याला ते मांडणी पूजेमध्ये करायची आहे. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी तुम्हाला इथे ठेवायची आहे. आता यानंतर तुम्हाला कशी सेवा सुरू करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायची आहे, जे काही दिव्यांची मांडणी करायची आरास ते तुम्ही करू शकता. त्यानंतर सुरुवात कशी करायची आता पूजेला ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून श्री स्वामी स्तवन म्हणायचे. स्वामी स्तवन पाठ असेल तर खूप स्वामी सेवेकरांना, ज्यांना नसेल त्यांनी नित्य सेवेच्या पोथीमध्ये पहिल्याच पानावरती स्वामी स्तवन दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही स्वामी स्तवनचं पठण करायचंय हात जोडून. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ करायची आहे. ती केल्यानंतर त्यानंतर महिला किंवा जोडीने, पुरुष आणि महिला दोघांनी जोडीने जर तुम्ही लक्ष्मीपूजन करत असाल तर पुरुषांनी स्वतःच्या कपाळी अष्टगंध लावायचा आहे, महिलांनी हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आचमन करायचं आहे. आता आचमन मी तुम्हाला सांगते. भगवान विष्णूंच्या 24 नावांपैकी प्रथम 3 नावांनी प्राणी प्राशन करावे व पुढील 2 नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे व नंतर हात जोडून पुढील नावे म्हणावी. म्हणजे तुम्हाला 24 विष्णूंची नावं आहेत. मी पण ती नावं पण तुम्हाला मी पीप करून देईल स्क्रीनवरती. तर त्यापैकी प्रथम 3 नावांनी तुम्हाला हातावर पाणी घ्यायचं आहे, ते प्राशन करायचं आहे. त्यानंतर त्यानंतर जे 2 नावं आहेत त्या 2 नावांनी तुम्हाला पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडायचं आहे. आणि त्यानंतर जे उरलेली नावं आहेत 24 नावांपैकी ते तुम्हाला हात जोडून म्हणायची आहेत. तर आता मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते. तर आता हे आहे ताम्हण समजा. तर या ताम्हणामध्ये आता काय करायचं आहे तुम्हाला. इथे ताम्हण घेतलेलं आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. आता समजा हे ताम्हण आहे. या ताम्हणामध्ये आपल्याला प्यायचं पाणी एका फुलपात्रात असं घेऊन घ्यायचं आहे चम्मच. आणि तुम्हाला काय करायचं, डाव्या हाताने पाणी चमचाभर पाणी हातात घ्यायचं आणि उजव्या हातात पाणी घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला ओम केशवाय नमः, त्यानंतर दुसरं नाव घ्यायचं ओम नारायणाय नमः, त्यानंतर तिसरं नाव घ्यायचं आहे तुम्हाला ओम माधवाय नमः. त्यानंतर तुम्हाला जे नंतर 3 नावं घेतली त्यानंतर तुम्हाला 4थं आणि 5वं नाव जे आहे ते आणि हातात पाणी घेऊन तुम्हाला ते ताम्हणात सोडायचं आहे. म्हणजेच ओम गोविंदाय नमः, त्यानंतर ओम विष्णवे नमः. अशा प्रकारे तुम्हाला 2 जी नावं आहेत 4थं आणि 5वं नाव त्याने तुम्हाला ताम्हणात पाणी सोडायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जी उरलेली नावं आहेत ती नावाने तुम्हाला काय करायचं आहे, त्या उरलेल्या नावांनी तुम्हाला हात जोडून ती नावं म्हणायची. म्हणजेच ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वामनाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. अशा प्रकारे तुम्हाला ही नावं हात जोडून उरलेली म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे. आचमन झाल्यावर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करण्यापूर्वी तुम्हाला पुढील विनियोग म्हणायचा आहे जो काय आहे तो. प्रणमस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदम प्राणायामे विनियोगम. नंतर तुम्हाला खाली दिलेली कृती करायची आहे. म्हणजेच प्रथम मधल्या 2 बोटांनी तुम्हाला, हे जे 2 बोट आहेत त्या 2 बोटांनी तुम्हाला डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने तुम्हाला श्वास आत घ्यायचा आहे व नंतर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी व मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे तुम्हाला इकडल्या आधी डावी नाकपुडी तुम्हाला उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि त्यानंतर श्वास मध्ये घ्यायचा. नंतर अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीतला तुम्हाला श्वास हा तुम्हाला सोडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे श्वास धरल्यावर तुम्हाला एक मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे. तो म्हणजेच ओम भू, ओम भुव, ओम स्व, ओम महा, ओम जन, ओम तप, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देव सधीमहि धियोयनम प्रचोदयार्थ. हा पण मंत्र मी तुम्हाला पीप करून देईल तिथे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला नंतर डाव्या नाकपुडीवरील बोट काढून श्वास बाहेर सोडायचा व उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून घ्यायचा आहे. या क्रियेला प्राणायाम असं म्हणत असतात. नंतर उजव्या हाताने दोन्ही कानास, म्हणजे उजवा हात राईट हँड आहे आणि दोन्ही कानाला तुमच्या हात लावायचा आहे. दोन्ही कानास हात लावून तुम्हाला प्रथम उजवा जो आहे म्हणजे प्रथम उजव्या हाताने तुम्हाला दोन्ही हाताला कानाला हात लावलं आणि उजव्या हाताने तुम्हाला तोंडास 5ही बोटांनी स्पर्श करायचा आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते मी.
तर तुम्हाला उजव्या हाताने दोन्ही कणाला हात लावायचा आणि 5 जे बोट आहेत ते उजव्या हाताचे 5 बोट घेऊन तोंडाजवळ म्हणजे तुम्हाला ह्या बोटांनी तुम्हाला तोंडाजवळ स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र सांगते मी तुम्हाला. ओम आपो ज्योतिर सोमृत ब्रह्म भूर्भुवः स्वरोम असा हा मंत्र आहे. ह्या 5 बोटांचा स्पर्श ओठांना झाला पाहिजे आणि हा मंत्र पीप करून देईल. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता यानंतर येतं तो म्हणजेच काय, म्हणजे आपलं प्राणायाम झालं, त्यानंतर हाताने स्पर्श करून मंत्र बोलून पण झालं. त्यानंतर आपल्याला हातात पाणी घेऊन आपल्याला खाली, आता मी तुम्हाला जो काही संकल्प सांगणार आहे, कारण की कुठलीही पूजा विधी असेल, कुठलीही सेवा असेल, ही संकल्पाशिवाय आपली पूर्ण होत नाही आणि सुरुवात पण होत नाही. त्यामुळे आपल्याला संकल्प करायचा आहे. तो संकल्प कसा करायचा आणि काय बोलायचं संकल्पामध्ये, हळद कुंकू अक्षर टाकायचे आहेत आणि ताम्हणामध्ये हात ठेवायचे, पाणी गळू द्यायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला पुढील संकल्प बोलायचा आहे. तो तुम्हाला संकल्प काय बोलायचा मी तुम्हाला सांगते. तर मी अमुक गोत्रात उत्पन्न, तुमचं जे काही गोत्र आहे त्या गोत्राचं नाव घ्यायचं आणि गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा किंवा नावाची, पुरुष असेल तर पुरुषांनी स्वतःचं नाव घ्यायचं, महिला असेल तर महिलांनी स्वतःचं नाव घ्यायचं. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा किंवा महाराजांची सेवेकरी असून माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी म्हणजेच अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेनं दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे असं म्हणून तुम्हाला ते जे हातात पाणी घेतलं आहे ते तुम्हाला ताम्हणात सोडायचं आहे. तर हा झाला संकल्प. त्यामुळे सध्या कुठलीही सेवा ही संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची, आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पूजा जी आहे ती गणपती बाप्पांशिवाय पूर्ण होत नाही, सुरुवात सुद्धा होत नाही. त्यामुळे आपल्याला इथे गणपती बाप्पांचं सुद्धा इथे पूजन करायचं आहे. पूजेमध्ये गणपती बाप्पाची तुम्ही सुपारी पण मांडू शकता प्रतीक म्हणून, किंवा देवघर, जर तुम्ही देवघरासमोर पूजा मांडणी करणार असाल तर देवघरात जरी, समजा देवघर पुढे आहे, पूजा मांडणी समोर केली तर देवघरात जरी मांडणी केली, पूजेमध्ये जागा नसेल तरी चालेल. संपूर्ण पूजा आपली एकच असते. त्यामुळे देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत ते तुम्हाला ताम्हणात घ्यायचे आहेत आणि ताम्हणात घेऊन तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा प्रकारे तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने देवघरातील जी गणेश मूर्ती आहे त्यावर तुम्हाला अथर्व शीर्षम म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ताम्हणात तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं. पूजेमध्ये मांडू शकता किंवा देवघरात जरी परत ठेवली तुम्ही तरीही चालेल. त्यांना गंध फूल अक्षदा हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना गोड नैवेद्य पण दाखवायचा आहे. गुळ खोबरं दाखवलं तरी चालेल. त्यानंतर पूजेच्या कलशामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी तुम्हाला काय करायचं, या पाण्यामध्ये तुम्हाला गंध अक्षदा फुलं टाकायची आहेत आणि ते वाहिल्यानंतर गंगादी सप्त नद्यांचे, म्हणजे तुम्हाला असं स्मरण करायचं आहे की या कलशामध्ये 7 नद्यांचं म्हणजे 7 नद्यांचे याच्यामध्ये पाणी आहेत. त्यामुळे इथे याच्यामध्ये गंगादी सप्त नद्यांचे स्मरण करत तुम्हाला नमस्कार करायचा आहे या कलशाला. आणि त्यानंतर तुम्हाला ओम पुंडरीकाक्षाय नमः ओम पुंडरीकाक्षाय नमः असं म्हणत तुम्हाला या पूजेच्या तांब्यात जे काही पाणी आहे ते पाणी तुम्हाला तुम्ही फुलाने घ्या किंवा विड्याचं पान घ्या, त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि सर्व पूजेवरती आणि स्वतःवरती शिंपडायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला ओम पुंडरीकाक्षाय नमः असं म्हणत तुम्हाला सर्व पूजेवर पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर जी कुलदेवीचं टाक असेल, मूर्ती असेल, प्रतिमा असेल ते तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्तम म्हणायचं आहे हात जोडून आणि फोटो पुसून घ्यायचा, अत्तर वगैरे लावायचा आहे. कुलदेवीच्या प्रतिमा म्हणजे फोटो असेल तर, कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती असेल तर ताम्हणामध्ये घ्यायची. त्या मूर्तीवरती 1 वेळेस किंवा 16 वेळेस तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आणि जागेवरती तुम्हाला ते ठेवायचं आहे विड्याच्या पानावरती आणि गंध फूल अक्षदा हळद कुंकू सर्व अर्पण करायचं आहे आपल्याला कुलदेवीला. त्यानंतर श्री लक्ष्मी ध्यान मंत्र आपल्याला पठण करायचं आहे. ध्यान मंत्र आता काय आहे ते तुम्हाला सांगते, म्हणजे हात जोडून तुम्हाला लक्ष्मीचं ध्यान मंत्र म्हणायचं आहे. ओम कांत्या कांचन सन्निभा हिमगरी
प्रखेश्चुती भृगजे हस्तोक्षिप्त हिरण्यमय अमृत घट्टे राचीस माणा श्रियम बिभ्राणा वरमंज युग्मभय हस्ते किरीटोज्ज्वला क्षोमाबद्ध नितंबिंबम ललिता वंदे वंदे रविंद्र स्थिताम. अशा प्रकारे तुम्हाला हा लक्ष्मीचा ध्यान मंत्र म्हणायचा, तो पण तुम्हाला पीप करून देईल स्क्रीनवरती, तो तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पूजेमध्ये जे काही आपण साहित्य मांडले आहे त्यांची तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. सगळ्यांना धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला धूप दीप ओवाळल्यानंतर तुळशी पत्र तोडून ठेवायचे आहे. तुम्हाला सकाळीच कोणाकडे तोडून घ्या. जो काही नैवेद्य अन्नाचा तुम्ही बनवलेला आहे, म्हणजेच तुम्ही पुरणपोळी असेल किंवा गोडाचा नैवेद्य बनवला असेल, तो नैवेद्य तुम्हाला पूजेसमोर मांडायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे तुळशी पत्र अर्पण करून. मग फराळाचे पदार्थ असेल, लाह्या, बत्ताशे, ड्रायफ्रुट्स जे काही असेल ते सर्व नैवेद्य तुम्हाला पाण्याने चौकोन करायचा आणि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात् असं म्हणून तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. ती पण तुम्हाला मी आता इथे पीप करून देईल लक्ष्मीची प्रार्थना काय आहे ती. आणि ती प्रार्थना म्हटल्यानंतर तुम्हाला आपल्या जी दुर्गा सप्तशती आहे त्यामध्ये बघा तंत्रोक्त देवी सुक्तम दिलेलं आहे, ते तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे. तंत्रोक्त देवी सुक्तम एक वेळेस वाचायचं आहे, मराठीमध्येच आहे, प्रत्येकाने हात जोडून ते वाचायचं आहे. आणि त्यानंतर दुर्गा सप्तशती यामध्ये सगळ्यात शेवटी जी क्षमा प्रार्थना दिलेली आहे ती क्षमा प्रार्थना सुद्धा तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे. म्हणजे काही चुकलं मागलं असेल आपलं पूजा करताना, पंचोपचार पूजा करताना, संकल्प करताना, आचमन करताना, ते त्याच्यातून आपल्याला क्षमा प्रार्थना म्हणजे क्षमा याचना आपण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सेवा केंद्रातील क्रमानुसार म्हणजे आपल्याला सायंकाळची जी काही आरती असते केंद्रामध्ये, बघा केंद्रामध्ये जी काही आरती होते त्याप्रमाणे नित्यसेवेच्या पोथीमध्ये आरती दिलेल्या आहेत. त्या आरतीप्रमाणे तुम्हाला संध्याकाळची आरती करायची आहे तिथे. जर तुम्ही नसेल तुम्हाला माहित, नित्यसेवेची पोथी असेल त्यात दिलेल्या आहेत संध्याकाळच्या आरत्या, सायंकाळच्या आरत्या, त्या आरत्या म्हणायच्या आहेत. किंवा गणपतीची, त्यानंतर तुम्हाला देवीची आरती म्हणायची आहे आणि स्वामी महाराजांची आरती म्हणायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची समाप्तीनंतर अभिषेकाचे जे काही तीर्थ आहे, म्हणजे तुम्ही जो काही अभिषेक केला आहे, अथर्वशीर्षमचा, श्री सुक्तमचा, ताम्हणात जो काही अभिषेक केला आहे ते तीर्थ म्हणजे ते जे तीर्थ आहे ते घरामध्ये थोडं थोडं सगळ्यांनी घरात प्यायचं आधी प्रसाद म्हणून, आणि घरामध्ये सगळीकडे ते शिंपडायचं आहे. हे शिंपडून झाल्यानंतर तुम्हाला आता जी काही मी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्हाला करायची आहे. पण मला असं वाटतं की जी काही सेवा आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण की आता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. फक्त पूजा मांडणी, पंचोपचार पूजा, आचमन आणि संकल्पालाच खूप वेळ सांगण्यात गेला. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आचमन सुरुवात कुठून करायची, आचमन कसं करायचं, संकल्प कसा करायचा, ध्यान मंत्र सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे तुम्ही करा. आता लक्ष्मीपूजनाला जी काही सेवा करायची आहे त्यासाठी आज संध्याकाळी नक्की व्हिडिओ येईलच. त्याप्रमाणे तुम्ही ती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, प्रभावी सेवा आहेत त्या लक्ष्मी प्राप्तीच्या, त्या सेवा नक्कीच मी शेअर करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला एवढी ही सेवा पूजा मांडणी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.